हो ग आई. हरप्रीतने स्वतः माझा बायोडेटा तयार केला. 2-4 ठिकाणी अर्ज केलेत. पुणे विद्यापीठाची डिग्री आणि पंजाबमधल्या लुधिन गावच्या कामाच्या गरजा यांचा मेळ बसला की झालं. देशामध्ये कामकाजात काय मोठा फरक असणार आहे? अनुभव नाहीये. तिकडे जॉब केलेला नाही त्यामुळे. इकडे काय तिकडे काय, कधीतरी सुरुवात करायचीच असते. पंजाबमधली मुलं महाराष्ट्रात येऊन शिकतात, उत्तम नोकऱ्या मिळवतात. त्या अर्थी हो आई, मलाही वाटतंय लवकरच जॉब मिळेल. मिळेल. बाकी मजेत आहेस ना? अगदी मजेत. अच्छा, बाय बाय. अंकिताने फोन केला. बोलणं झालं होतं. स्वतःची खुशाली आईला कळविताना मजेत हा शब्द जितक्या सहजी वापरला होता, तितक्या सहजपणे ती सासरच्या नवीन घरी वावरत होती का? या पंजाबमधल्या घरी आल्यावर तिचा जो काही भ्रमनिरास झाला होता, तो ती माहेरी कसा कळवणार होती? एकतर काही गोष्टी तिच्याही तिला नीटपणे उलगडल्या नव्हत्या. जेव्हा बाबा पंजाबमधलं प्रीतचं घर पाहून गेले, तेव्हा खुशीत होते. 5 बेडरूम्सचं मोठं घर आहे म्हणत होते. मजबूत फर्निचर आहे असं सांगत होते. आता तर इथे 1 बेडरूमची जुनाट जागा होती. सासू, सासरे, आजे सासूबाई आणि आता हे 2 जण या घरात तसे दाटीवाटीनेच राहत होते. त्यातूनही लग्नाला अजून जेमतेम महिना होत होता. एवढ्यातच काल संध्याकाळी सासूमाने प्रीतच्या आजीचे पाय चेपायला बसवलं होतं. तेही शेजारच्या माजी आलेल्या असताना. अंकिताला खूप अवघडले पण जाणवलं होतं. हां, तिच्या दृष्टीनं स्वयंपाकातला एखादा पदार्थ करायला सांगितला असता तरी ठीक होतं. परंतु इतरांसमोर असं आजीचे पाय चेपणं अंकिताला बिलकुल झेपलं नव्हतं. हरप्रीतला तिनं तसं सांगितलं. तो म्हणाला, फिकर मत करो यार, सब ठीक हो जाएगा. आता हा विषय आईला फोनवर सांगणं शक्यच नव्हतं. त्यातूनही हरप्रीतशी तिचा प्रेमविवाह झाला होता. आईबाबांचा, विशेषतः आईचा कडकडून असणारा विरोध तिनं ठामपणे मोडून काढला होता. स्वतःच्या अमूल्य प्रेमाला शिरपेचात होऊन हरप्रीत बरोबर संसाराची स्वप्न रंगवली होती. एमकॉमची पदवी नुकतीच मिळाली होती आणि हरप्रीतखेरीज काही सुचत नव्हतं. आता लग्न झाल्यावर लगेचच तक्रारीचा सूर लावणं योग्य नव्हतं. कोणी मानलंही नसतं. अंकिताच्या मनात दागिन्यांबाबतही अशीच बोच होती. हरप्रीतची 30-40 पाहुणे मंडळी पुण्याला लग्नाला आली होती. अंकिताच्या घरच्यांच्या म्हणण्यानुसार इथल्या सामाजिक रीतीनुसार वैदिक पद्धतीने विवाह पार पडला. सप्तपदी, होम, कन्यादान वगैरे विधी समारंभपूर्वक पार पडले. पंजाबी जोडीदार निवडला असला तरी लग्न हवं तसं करता आलं, यातच सर्वांना धन्यता वाटत होती. नातेवाईकांच्या शंका दाबून टाकता आल्या होत्या. हरप्रीतच्या आईनं नव्या नवरीला पायातल्या साखळ्यांपासून केसातल्या सुवर्ण फुलांपर्यंत विविध दागिन्यांनी मढवलं होतं. कोणीही दिपून जाईल असा झगमगाट होता. इकडे घरी आल्यावर हनीमूनला जाण्यापूर्वी प्रीतच्या आईनं शोभेसाठी दिलेले त्यातले अलंकार मागून घेतले आणि ज्याचे त्यांच्या स्वाधीन केले, त्यावेळी अंकिताला दचकायला झालं होतं. असं समारंभ प्रदर्शन कशासाठी? ही उसनी श्रीमंती दाखवण्याची गरजच काय होती? अंकिता मनातून चरफडत होती. प्रीतला जाब विचारूनही फायदा नव्हता. सगळं ठीक होईल, त्याचं गुळगुळीत उत्तर होतं. प्रीत जसा होता तसा तिनं त्याला स्वीकारलं होतं. पण याचा अर्थ असल्या खोटारड्या कुटुंबासह असा नव्हता. घरात पाण्याची टाकी नसल्यामुळे बाहेरून भराव्या लागणाऱ्या नळावरच्या पाण्यासह असा नव्हता. प्रीत हळूहळू साऱ्या सोयीसुविधा घरी आणणार होता. आपणही अर्थार्जन करू या विश्वासाच्या जोरावर दिवस पुढे जात होते. तरीही या कुडमुड्या जागेचं आणि उसन्या दागिन्यांचं कोणतंही स्पष्टीकरण तिला स्वस्थता देत नव्हतं. दूरवरून दिसणारं बिंदू सदृश्य झाड जवळ जवळ जावं
तसतसं मोठं डेरेदार दिसायला लागावं ना, तसंच काहीसं व्हायला लागलं. आता फोनवरून खुशाली सांगणाऱ्या अंकिताची मंगळागौरीसाठी पुण्याला जाण्याची तयारी सुरू झाली. घरच्यांच्या प्रश्नांना तोंड द्यावं लागलं तरी माहेरची सावली विसावाही देईल या विचारात अंकिता घडून गेली. तिला तंद्रीतून जागं करीत प्रीतने विचारलं, राणी सरकार, उद्या मूव्ही पाहायची की दूरवर भटकायचं? नुसतीच बघतेस काय माझ्याकडे? बोल ना. प्रीत, तू मला पुण्याला न्यायला येणार आहेस. अर्थात, त्यात एवढं कबूल करून घेण्यासारखं काय आहे? तसं झालं नाही तर बाबा किंवा आत्या असं कोणी पोचवायला इकडे येईल आणि मग आपलं पितळ उघडं पडेल. अंकिता, डॅमिट, लहान जागेचं इतकं काय लावून घेतलंयस ग तू? मला ना कळतच नाही. आपली आर्थिक स्थिती बेताची आहे यात अवघड वाटण्याचं कारणच काय? ती परिस्थिती लपवून वेगळा आभास तयार झालाय ना, हा प्रॉब्लेम आहे. तुला कळणार नाही. कळतंय मला, तुला त्रास होतोय हे समजतंय. अगं, हळूहळू सर्व काही सुरळीत होईल हे ऐकून कान किटलेत माझे. अंकिता, मी पण घरातला पहिलाच मिळवता मुलगा आहे. आईबाबांच्याही काही अपेक्षा असणारच. तरी बरं, आपल्या लग्नाच्या वेळी त्यांनी कोणतीही अडवणूक केली नाही. आयुष्यभर आभारी आहे मी त्यांची. चिडू नकोस. मी अशीच आहे, तापट. आणि हो, तुझ्या शांत स्वभावाचं कौतुक आता माझ्या लेखी पार मावळते. बुळेपणा सगळा. अंकिता, पुरे. मला चॅलेंज करू नकोस. यू आर क्रॉसिंग युअर लिमिट्स. प्रीत, माझी लिमिट्स तू ठरवू नकोस. तर मग आत्ताच सांगून ठेवतोय, रजा मिळाली तरच पुण्यापर्यंत घ्यायला येईन, अन्यथा इथे स्टेशनवर वेलकम करीन. कशाला? मला येता येईल घरी. उबग आलाय मला तुमच्या दिखाऊपणाचा. त्यातून सासूमा म्हणणार की प्रीतला खानदानी रिश्ते येत होते. ते सुद्धा मी निमूटपणे ऐकायचं. खरंय ते. कशाला मग प्रेमात पडलीस माझ्या? तू धडपडून पडलाचच कशाला त्या दिवशी? अंकिताला अचानक हसू आलं. गोठवणाऱ्या थंडीनंतर जागोजागी ब्लॉसमच्या खुणांनी परिसर गुलबट व्हावा ना, तसाच त्यावेळच्या आठवणीने अंकिताचा चेहरा खुलला. रोमांचकारी क्षणस्पर्शाने मोहरला. अंकिता त्या प्रसंगात हरवली. त्यावेळी अंकिता डॉक्टर मोघेंच्या दवाखान्यात बसली होती. घसा टोचत होता. सुजला असावा. तोंडावर रुमाल धरून आपला नंबर कधी लागतोय याची ती वाट पाहत होती. एवढ्यात घाईघाईने एक युवक दवाखान्यात आला. कोपर खरचटलेलं, केसांवर माती चिकटलेली, पायाला रुमाल बांधलेला होता. अंकिता उत्स्फूर्तपणे त्याला म्हणाली होती, अहो, पायाच्या जखमेतून रक्त वाहतंय, कॉटन तरी लावा. रिसेप्शनिस्टकडून कापूस घेऊन तिनं त्या युवकाकडे दिला. माणुसकीच्या साध्या परंतु थेट प्रेरणेतून त्या मुलाची ओळख झाली. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असणारा हा विद्यार्थी अंकिताच्या जवळच रूम शेअर करून राहत होता. त्यावेळी अंकिता बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला होती. त्यानंतर रस्त्यावर भेटलं तरी आपसुकच हसणं घडू लागलं. कामावर रुजू झालेल्या हरप्रीतला अंकिता कधीतरी घरी बोलावू लागली. हरप्रीतही थोडा वेळ का होईना डोकावून जात होता. अंकिताच्या आईबाबांशीही गप्पा होत होत्या. अंकिताची मोठी बहीण अर्पिता आणि जीजू दिनेश यांच्यावर देखील हरप्रीतचं एक स्मार्ट, होतकरू मुलगा असं इम्प्रेशन होतं. एकाच देशातल्या वेगळ्या प्रांतात राहणाऱ्यांचा लग्नयोग दुर्मिळ असतो. तरीही ज्ञात अडचणींच्या, भाषा प्रांतापलीकडे गेलेल्या प्रेमाने बाशिंग बांधलं होतंच. लेकीला कोणता त्रास होऊ शकतो अशा शक्यता सांगितल्यावर अंकितानेच आईला प्रश्न विचारला होता. प्रीत अधूनमधून घरी येतो, नोकरीची पार्टी देतो, तू त्याच्या आवडत्या आळूवड्या करून खिलवतेस. मला तर तो आवडतोच, तर आता मी काय त्याला माझा भाऊराया मानू का?
तसं सांग. आई निरुत्तर झाली. गाळलेल्या जागा आपोआप भरल्या गेल्या. थाटामाटात लग्न झालं. अंकिता मंगळागौरीसाठी जाण्यापूर्वी हरप्रीत मुद्दाम होऊन तिला शेतावर घेऊन गेला. त्यावेळी काही एकरात फ्लावर, वांगी, भेंडी वगैरे भाज्या लावल्या होत्या. गार वारं वाहत होतं. हरप्रीत अंकिताला म्हणत होता, छोट्याशा 20 एकर शेताची का असेना, पण मालकीण झालीस तू. दिवाळीत पेरणी असते, त्यावेळी आपण इथे थांबूया, मजा येते. अंकिताला शेतावर आवडलं होतं, परंतु तिनं तसं बोलून दाखवलं नाही. हरप्रीतच्या बाबांनी चष्म्याचा नंबर काढायला हवाय म्हणून चालवलेली भुणभुण तिला आठवत होती. कोणताही आनंद निर्भेळ घेता येत नाही ही गोष्ट तिला सलत होती. शहरात मोठ्या झालेल्या अंकिताचे संस्कार वेगळे होते. परिस्थिती वेगळी होती. बाबा कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. एका खाजगी क्लासमध्ये अर्थशास्त्र शिकवित होते. आई शेअर्समध्ये रस घेत होती. तिथे ट्रेडिंग करून घरातल्या दूध किराणाचा खर्च ती त्यातून निभावत होती. घरची आर्थिक परिस्थिती पुरेशी भक्कम होती. दारात 4 चाकी गाडी कधीच आली होती. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींच्या खर्चांसाठी चर्चा करणं, कानावर घालणं संभवत नव्हतं. नेमक्या तसल्याच गोष्टी अंकिताला खटकत होत्या. अंकिता माहेरी आईकडे आली आणि मग मात्र दाबून ठेवलेली मनातली सारी खळबळ धो धो बाहेर पडली. हमसून हमसून रडू फुटलं. आईच्या कुशीत शिरलेल्या अंकिताने कोणताही आडपडदा न ठेवता आईला साऱ्या हकीकती सांगितल्या. सासरच्या फसवेगिरीबद्दलची, खोटेपणाची सारी चिडचिड फाड फाड बोलून टाकली. आई, वाईट याचं वाटतं की हरप्रीतला घराच्या दागिन्यांच्या या पोकळ ऐटबाजपणाचं काहीच वाटत नाही. म्हणजे तो सुद्धा या फसवेगिरीत सामील आहे असा संशय येतो. परिस्थिती झाकावी, लग्न सोहळा झगमगाटात व्हावा असं वाटणं चुकीचं नाही. पूर्वी आपल्याकडेही अशा हकीकती झाल्याचं ऐकिवात आहे माझ्या. तरीही प्रीत हे का खपवून घेतो? त्याचं बोलणं मवाळ असलं तरी सगळी लबाडी. अंकिता, यात लबाडी कसली? आई, आताशा मला संशय राहिलेला नाही. माझी खात्री पटली की प्रीत मुद्दाम होऊन माझ्यासाठी जॉब शोधत नाहीये. का बरं? असं का करेल तो? घरी गरज असताना हातभारच लागेल ना तुझा. पण मग घरी आईच्या मदतीला कोण? भलते विचार करतेस तू. कामवाली ठेवू शकाल तुम्ही. प्रीतची बाजू घेऊन तू मला काहीही पटवून देऊ नकोस. बरं बाई, बरं. अंकिता, इतकं टोकाचं कलुषित मत बनवू नकोस. तुला प्रीतच्या घरी राहायचंय. नाही, मला नाही तिकडे जायचं. वेडाबाई, अजून तू लहान आहेस. काही सुद्धा बोलू नकोस. तुझं प्रेम, तुझा हरप्रीत तिकडे आहे बाळा. असू दे, मी माझ्यासाठी इथे जॉब बघणार आहे. तसं मी बाबांनाही सांगितलंय. म्हणजे काय मनात आहे तुझ्या? पाय चेपणं, पाणी भरणं मला नाही जमणार. आई, तिकडे राहणंही अवघड आहे. विचाराने सुद्धा काटा येतोय माझ्या अंगावर. अंकिता, लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ का आहे? तुम्हा मुलींना आम्ही कसलीही झळ लागू दिली नाही हे खरं आहे. पण आम्हालाही अडचणी आल्या. परिस्थितीच्या कचाट्यात अडकायला झालं होतं. परीक्षा असतात आपल्याही. आम्ही तडजोडी केल्या. एक उदाहरण सांगते अंकिता. तुझ्या आजीला शेवटी बेड सोर्सेस झाले होते. त्यावेळी त्यांचं सर्व काही करण्यासाठी मी तेव्हा लायब्ररियनची नोकरी सोडली. कुटुंबासाठी आपलेपणाने अशा गोष्टी कराव्या लागतात. नंतर मग हे शेअर ट्रेडिंग वगैरे. कळलं का? भलते लाड नकोयत हं तुझे. पण पटत नसेल ते हरप्रीतला सांग. प्रत्येक गोष्ट हरकतीची नसते हेही लक्षात ठेव. आपणही जमवून घ्यायचं असतं. तुझ्या लक्षात आलं नसेल कदाचित, पण हरप्रीतला मी जेवढं ओळखते त्यानुसार तो तुला मुद्दाम त्रास होईल असं काहीही करणार नाही.
उलट, हां, तुझ्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात येतोय. मला सांग, तू तुझ्या लेकीला समजून घेणार आहेस की नाही? लग्नाला होकार देऊन स्वतंत्रपणे विचार करीत होतीस तेव्हाही समजून घेतलं होतं. आता लेकीचं भलं बुरं कशात आहे ते समजावण्याच्या प्रयत्नात आहे. माझ्या कोकरा, दूरवरचा विचार कर. दूर काय आणि जवळचं काय, चित्र पालटत नसतं. असं बडबडत अंकिता फणकारून निघून गेली. काही केल्या तिची समजूत पटत नव्हती. तिच्या अर्ध्या कच्च्या विचारांना खत पाणी घालणं आईबाबांना शक्य नव्हतं. सबुरीचा काही मार्ग शोधणं भाग होतं. साधारणतः महिनाभरात बाबांच्या मित्राच्या आडकरच्या CA फर्ममध्ये अंकिताला नोकरी मिळाली. बाबांनी शब्द टाकला आणि काम झालं. अंकिता खुशीत होती. प्रामाणिकपणे काम करू लागली. हरप्रीतकडे पंजाबमध्ये जाण्याच्या शक्यतेला सध्या तरी स्वल्पविराम मिळाला होता. तत्पूर्वी अंकिताच्या बाबांनी अंकिताची बंडखोरी हरप्रीतच्या कानावर घातली होती. दबावाने अंकिताच्या मनाविरुद्ध तिला सासरी पाठवणं आईबाबांना शक्य झालं नव्हतं. आत्याला तिचे मुद्दे खोडून काढता आले नव्हते. अंकिताने हरप्रीतला फोनवरती कसं आणि काय सांगून पटवलं होतं तिचं तिलाच ठाऊक होतं. कधीतरी त्यातला तुटकपणा घरच्यांच्या कानावर पडत होता. सरप्राईज नावाची जादूची कांडी फिरवून अचानक एका शनिवारी हरप्रीत अंकिताच्या घरी पुण्याला हजर झाला. आईबाबांनी उसनं हसून जावयाचं स्वागत केलं. अंकिता प्रथम भांबावली, मग जराशी वरमली. कितीही कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला तरी स्वतःचं वागणं स्वतःलाच टोचतं. सचोटीच्या तराजूत उभं करतं. प्रांजल स्वच्छ अंतःकरणाची तीच खूण असते. हरप्रीतचं चहा पाणी झालं. जेवताना हवा पाण्याच्या गप्पा झाल्या. मग मात्र जेवणाच्या टेबलावरच हरप्रीतने विषयाला हात घातला. आई बाबा, अंकिताला तुमच्यापेक्षा मी जास्त ओळखतो असं म्हणण्याचं धाडस मी करणार नाहीये. तिची नाराजी मला समजली एवढं नक्की. गैरसमजामुळे किंवा विशिष्ट दृष्टिकोनामुळे अंकिता स्वतःला सावरू शकलेली नाही. तिचं माझ्यावरचं उत्कट प्रेम मला इथवर घेऊन आलंय हे मी मान्य करतो. वस्तुस्थिती खुलेपणाने जाहीर करताना मला कमीपणा वाटत नाही. आमच्या घरातला मीच मोठा मुलगा आता मिळवता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल आमची, परंतु अंकिताला जो दिखाऊपणा किंवा फसवेगिरी वाटते ती माझ्या आईची चूक आहे. लग्नाच्या वेळी मुलीकडच्यांना आपली वरपक्षाची बाजू तोलामोलाची वाटावी, नवरी मुलगी दागिन्याने उठून दिसावी या तिच्या खेडवळ समजुती. त्यातूनच अशा भुलवणाऱ्या गोष्टी घडल्या. घराचंही तसंच. आमचं वडिलोपार्जित घर बाबांना दाखवलं. गरिबी झाकावी हाही उद्देश यामध्ये होता. विश्वास ठेवा, या साऱ्याची भरपाई मी लवकरच करीन. हरप्रीत, आम्हाला कल्पना आहे, परंतु वेळ जाऊ देणं हा आमच्यासाठी तरी योग्य पर्याय होता. त्यासाठी खरं तर बाबा, अंकीच्या जॉबसाठी मी मनापासून प्रयत्न केले नव्हते. वर्षभर तिला घरात नीटपणे राहू द्यावं, माझ्या आईबाबांचा सहवास मिळावा अशी इच्छा होती. अंकिताला ते कारण पटलं नसतं. आपली सून मॉडेस्ट आहे, वडीलधाऱ्यांचा मान ठेवणारी गुणी मुलगी आहे हे इतरांना दाखवण्याची आईची तगमग मला दिसत होती. त्यापायीच तिनं अंकिताला आजीचे पाय दाबायला सांगितलं. हुकमाची पानं मात्र पडलीच नाहीत. शहरात वाढलेल्या अंकीशी मानापमानाची भाषा तिला, माझ्या आईला अवगत नाहीये. ती तुमच्यासारखीच प्रेमळ आहे, साधी आहे. शिकून मोठा झालेला मिळवता मुलगा आपल्याजवळ राहावा इतकीच तिची रास्त अपेक्षा. आणखी काय सांगू? घटना जसजशा माझ्या लक्षात आल्या तसतसं त्यांना मांडण्याचा प्रयत्न मी केलाय. माझ्या समजुतीप्रमाणे केलाय. स्वतःचा कोणताही दोष नसताना तू इतकं सगळं का सांगतोयस? हरप्रीत, आय मीन, आम्ही परिस्थिती जाणून आहोत. आई, अहो, माझ्यावर विश्वास आहे, तुमच्यावरही आहे. तरी म्हणतात ना तसं आहे. म्हणजे
गैरसमजुतीचे तण फार लवकर वाढतात ना. लग्न ही आयुष्यभराची बांधिलकी आहे असं मी मानतो. त्यामध्ये पारदर्शकता हवीच. माझ्याकडून आणखी एक पाऊल पुढे टाकता यावं म्हणून मी सध्या पुण्यामध्ये नोकरी शोधतोय. सोमवारी HP या अमेरिकन कंपनीमध्ये माझा फायनल इंटरव्ह्यू आहे. खुर्ची मागे सरकवून हरप्रीत उठला. त्याला हात धुण्याचा अवसर न देता अंकिताने त्याला तसंच आतल्या खोलीत ढकलत नेलं. आश्वांबरोबर तिच्या भावनाही अनावर झाल्या होत्या. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली कविता मेहेंदळे यांची एक पाऊल पुढे ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, त्याचप्रमाणे हाईप करायला सुद्धा विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.